आणि हार्ट कडून ते प्युअर करण्यासाठी पुन्हा लंग कडे पाठवलं जातं, कारण ऑक्सिजन तिथून घेणार आहे आपण. ऑक्सिजन लंग कडे आहे, इम्प्युअर लंग ला द्यायचं, प्युअर लंग कडनं आणायचं. अशा प्रकारचं सर्क्युलेशन जे आहे याच्यामध्ये ब्लडचा ट्रान्सपोर्ट जो केला जातो तो क्लोज ब्लड व्हेसल मधून केला जातो. त्या ब्लड व्हेसल मधून कुठेही ब्लड बाहेर येत नाही. त्या क्लोज सर्किट मध्ये, या क्लोज सर्किट मधूनच ब्लडचा फ्लो होतो. हे हार्टचं काम काय? हार्ट एक पंपिंग ऑर्गन आहे, याच्याशिवाय वेगळं काही काम नाही. आपल्याकडं हार्ट विषयी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये भरपूर गैरसमज पसरवलेले आहेत. तर आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत, पुढं आर्टिकल येईल त्यावेळी. तर पंपिंग ऑर्गन याचं काम काय? ब्लड यामध्ये पंप करणे, ते बॉडीत जाणार, फिरणार, एक्सचेंज करणार, पुन्हा इकडं येणार हार्ट कडं, पुन्हा इकडं लंग कडे जाणार, तिथून परत येणार. अशा प्रकारे क्लोज ब्लड व्हेसलच्या सर्किट मधून ब्लडचा फ्लो होतो. ब्लड कुठेही बॉडी टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही. त्यामुळं ब्लडचा व्हॉल्यूम जेवढा ब्लड हार्ट मधून गेलंय तेवढंच परत येणार ना. जसं 70 ml एकदा बाहेर पंप केलं तर पुन्हा 70 ml येणार. 70 ml जाणार, 70 येणार, 70 ml जाणार, 70 ml येणार. याप्रमाणे ब्लडचा व्हॉल्यूम रिस्टोअर केला जातो. ब्लडचा कुठल्याही टिश्यू बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही आणि त्यामुळं कुठल्याही टिश्यूला हार्म व्हायचं काही कारण नाही. टॉक्सिक कंपाऊंड टिश्यूच्या संपर्कात यायचा विषयच नाही या सर्क्युलेशन मध्ये. असं आहे क्लोज सर्क्युलेशन. क्लोज सर्क्युलेशनचं सर्किट अशा प्रकारे असतं. फायदा काय क्लोज सर्किटचा? एक, ब्लड त्या क्लोज सर्किट मधून फ्लो होत, त्यामुळं हे ब्लड प्रेशरनं जात. इथं स्लो स्पीडचा विषय नाही, फास्ट हे ब्लड सर्क्युलेट होऊ शकतं. व्हॉल्यूम जेवढा जाणार तेवढाच येणार, त्यामुळं प्रश्नच येत नाही. ब्लडचा कोणत्याही टिश्यूशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही आणि त्यामुळं टॉक्सिक कंपाऊंड या सेलच्या टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळं इफिशियंट सर्क्युलेशन यापैकी कोणतं? तर ते आहे क्लोज सर्क्युलेशन. आणि याचा स्टडी सुरुवातीला कुणी केला? तर तो केला विल्यम हार्वे. He is a pioneer of studying closed circulation. तर सर्क्युलेशनचे हे दोन टाइप आहेत. तुम्हाला यामध्ये डिफरन्स विचारले तर तुम्ही काय काय सांगणार? ओपन सर्क्युलेशन स्लो आहे, क्लोज सर्क्युलेशन फास्ट आहे. ओपन सर्क्युलेशन मध्ये ब्लड डायरेक्ट बॉडीच्या कॅव्हिटी मध्ये रिलीज केलं जातं,
क्लोज सर्क्युलेशन मध्ये ते बॉडीच्या कॅव्हिटी मध्ये रिलीज केलं जात नाही, ते क्लोज ब्लड व्हेसलच्या सर्किट मधून फ्लो होतं. ओपन सर्किट मध्ये बॉडीच्या टिश्यूचा संपर्क, बॉडी फ्लुइडचा, ब्लडचा संपर्क टिश्यू बरोबर येतो. क्लोज सर्किट मध्ये कुठेही कॉन्टॅक्ट येत नाही. ओपन सर्किट मध्ये त्या टिश्यू बरोबर कॉन्टॅक्ट आल्यामुळं काही टॉक्सिक कंपाऊंड जर त्या ब्लडने आणले असतील तर त्या कंपाऊंडचा संपर्क नॉर्मल हेल्दी टिश्यू बरोबर आला तर त्या टिश्यूना प्रॉब्लेम होऊ शकतो. असा कुठलाही प्रॉब्लेम क्लोज सर्क्युलेशन मध्ये होत नाही. ओपन सर्क्युलेशन स्लो स्पीड न होतं, क्लोज सर्क्युलेशन हाय स्पीड न होतं. ओपन सर्क्युलेशनची इफिशियन्सी कमी आहे, क्लोज सर्क्युलेशनची इफिशियन्सी जास्त आहे. ओपन सर्क्युलेशन काही लोअर ग्रुप मध्ये नॉन कॉर्डेटच्या पाहायला मिळेल. क्लोज सर्क्युलेशन काही रेअर नॉन कॉर्डेट पण पुढे सगळ्या कॉर्डेट मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. अशा प्रकारे सर्क्युलेशनचे दोन मेन टाइप आहेत. त्यापैकी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते, त्याच्यामध्ये हिमोलिम्फचं सर्क्युलेशन कसं होतं हे तुम्ही कॉकरोच चा स्टडी जो केलाय, स्टडी ऑफ एनिमल टाइप मध्ये कॉकरोच लाईफ सायकल जे स्टडी करतो आपण त्याच्यामध्ये त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला झालेले आहे. त्यामुळं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी आहेच. आता इथं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला स्टडी करायची आणि ती सुद्धा फक्त आपली ह्युमनची क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी करायची आहे. हा चॅप्टर फक्त ह्युमनशी संबंधित आहे, परंतु काही काही गोष्टी आपल्याला चांगल्या समजाव्यात म्हणून इतर ॲनिमल बरोबर आपण काही कंपॅरिझन करतोय. तर या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कोण असतं, कोणकोणते कंपोनंट त्यामध्ये येतात. एक म्हणजे ब्लड, जे फ्लुइड इथं फिरणार आहे, फिरणार आहे, फिरणार आहे, फिरणार आहे, ते ब्लड. जसं आपण शेतीला पाणी देतो त्याच्यामध्ये त्या ट्रान्सपोर्टिंग सिस्टीमच आहे, त्याच्यामध्ये पाणी महत्वाचं आहे. पाण्यानंतर मोटर पंप आणि पाईपलाईन. आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये सुद्धा इथं मोटर पंपचं काम कोण करतं. जसं मोटर पंप काय करतो, पाणी रिसीव्ह करणार आणि प्रेशर न पाठवणार, रिसीव्ह करणार, प्रेशर न पाठवणार. तसं आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट काय करतं, ब्लड रिसीव्ह करणार, प्रेशर न पंप करणार. रिसीव्ह दी ब्लड, पंप दी ब्लड बाय प्रेशर. एवढंच काम आपल्या हार्टचं आहे. याच्याशिवाय काहीही काम आपलं हार्ट करत नाही. तुम्ही सिनेमा इंडस्ट्रीचं काहीही मनावर घेऊ नका. सिनेमा इंडस्ट्री मध्ये हिरो हिरोईनचं हृदय काय 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 करतं. आपलं हृदय तसं काहीही करत नाही. टू रिसीव्ह दी ब्लड अँड टू पंप दी ब्लड. आणि पाईपलाईन आपल्यामध्ये ज्या आहेत त्याला आपण म्हणतो ब्लड व्हेसल, कारण ब्लड कॅरी केलं जात आहे. तर इथंही तीन महत्वाचे पार्ट आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे आहेत. आता आपल्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम फार महत्वाची आहे.
कारण तिच्या मार्फतच सर्व कंपाऊंडचा, हॉर्मोनचा, युजफुल सबस्टान्सेसचा, वेस्ट कंपाऊंडचा सर्वांचा ट्रान्सपोर्ट करायचं काम तीच सिस्टीम करत असते. त्यामुळं सर्क्युलेटरी सिस्टीम अतिशय अतिशय महत्वाची आहे. आता जर आपण या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपल्यामध्ये डबल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आता तुम्ही म्हणाल डबल सर्क्युलेटरी सिस्टीम तुम्ही म्हणता म्हटल्यावर सिंगल सर्क्युलेशन कोणामध्ये आहे आणि काय पर्पज आहे त्याचा. तर आपण जर विचार केला तर फिश मध्ये जे हार्ट आहे ते 2 चेंबर्ड हार्ट आहे. एक रिसिव्हिंग चेंबर त्याला आपण म्हणतो ऍट्रिया किंवा दुसरं नाव आहे ऑरिकल, आणि एक पंपिंग चेंबर आहे त्याला आपण म्हणतो वेंट्रिकल. ऑरिकल, वेंट्रिकल असे 2 कंपार्टमेंट त्याच्या हार्ट मध्ये असतात. म्हणजे फिशचं हार्ट विचारात घेतलं तर ते 2 चेंबर्ड आहे. आणि त्याच्यामुळं प्युअर इम्प्युअर ब्लड मिक्स होणार आणि त्याच्यामध्ये आहे सिंगल सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये आहे सिंगल सर्क्युलेशन. त्यानंतर इव्होल्युशन कसं झालं ते बघतोय आपण. आता फिश नंतर आपण वळूया फ्रॉग कडे. फ्रॉग मध्ये काय झालं, आणखी थोडस कंपार्टमेंट एक वाढलं. 2 ऑरिकल झाले आणि 1 वेंट्रिकल. सो इन फ्रॉग or amphibians, heart is 3 chambered. Three chambered heart आहे. It consists of 2 auricles and 1 ventricle. पण इथंही शेवटी वेंट्रिकल मध्ये प्युअर इम्प्युअर ब्लड मिक्स होणारच आहे. त्याच्यानंतर आणखी पुढे इव्होल्युशनच्या प्रोसेस मध्ये बदल झाला. इव्होल्युशनच्या प्रोसेस मध्ये बदल झाला आणि रेप्टाइल त्यानंतर जे अस्तित्वात आले. या रेप्टाइल मध्ये 2 ऑरिकल तर रिसिव्हिंग चेंबर वेगळे झालेलेच आहेत, परंतु जे 1 वेंट्रिकल आहे, काही एक्सेप्शन आहेत त्याला, क्रोकोडाईल वगैरे, परंतु जे वेंट्रिकल आहे ते डिवाइड होऊ लागलंय पण पूर्ण डिवाइड झालेलं नाही. 2 ऑरिकल सेपरेट आहेतच. म्हणजे रेप्टाइल मध्ये 2 ऑरिकल वेगळे झालेलेच आहे, परंतु वेंट्रिकल कसं आहे, इनकम्प्लीट. इनकम्प्लीटली डिवाइडेड वेंट्रिकल. इनकम्प्लीटली डिवाइडेड वेंट्रिकल त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं इथं प्युअर इम्प्युअर ब्लड येत आहे, परंतु शेवटी इथं शेवट त्याचा काय, मिक्सिंग आहेच. पुन्हा इव्होल्युशन मध्ये बदल झाला आणि पुढचा ग्रुप जो अस्तित्वात आला, बर्ड्स म्हणा, मॅमल्स म्हणा, यांचा विचार केला तर बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये
एक ऑरिकल, दुसरं ऑरिकल, दोन ऑरिकल तर आहेतच, सेपरेटच आहे. त्याच्या बरोबरीनं इथं वेंट्रिकल सुद्धा वेंट्रिकल सुद्धा सेपरेट झालेले आहेत. अशा प्रकारे चारही कंपार्टमेंट, चार कंपार्टमेंट स्वतंत्र, दोन ऑरिकल्स, दोन व्हेंट्रिकल्स, दोन रिसिविंग चेंबर, दोन पंपिंग चेंबर. पण कशासाठी केलं हे? इव्होल्यूशन मध्ये 2 चेंबर्ड हार्ट, 3 चेंबर्ड हार्ट, 3.5 चेंबर्ड हार्ट, 4 चेंबर्ड हार्ट, असं इव्होल्यूशन होत गेलेलं आहे. पण हे कशासाठी? 4 कंपार्टमेंट आपल्याला दिले कशासाठी? बर्ड्स आणि मॅमल्सना कोणत्या हृदयाच्या कप्प्यात कोणाकोणाला ठेवायचं यासाठी नाही. नाही नाही, गैरसमज करू नका. तर हे दिलेत कशासाठी? इम्प्युअर ब्लड आणि प्युअर ब्लडचं मिक्सिंग होऊ नये यासाठी हे हृदयाचे कप्पे वाढवले. एकतर युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन व्हावा अँड टू प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ प्युअर अँड इम्प्युअर ब्लड, इथं 4 कंपार्टमेंट आपल्यामध्ये अस्तित्वात आले. 4 चेंबर्ड हार्ट. आणि हे एक्झाम्पल कोणाकोणामध्ये आहे? असं बर्ड्स अँड mammals. So this is the evolution of heart. अशा प्रकारे हार्ट मध्ये 2 चेंबर्ड, फिश मध्ये 2 चेंबर्ड हार्ट आहे, सिंगल सर्क्युलेशन आहे, मिक्स होत आहे प्युअर इम्प्युअर ब्लड. फ्रॉग मध्ये 3 चेंबर्ड आहे, एक ऑरिकल वाढलं. रेप्टाइल मध्ये 3.5 चेंबर्ड आहे, काही क्रोकोडाईल सारखे वगैरे रेप्टाइल आहेत त्यांच्यामध्ये 4 चेंबर्ड आहे. आणि बर्ड्स मॅमल्स मध्ये कम्प्लिटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट. दिस इज द इव्होल्यूशन ऑफ हार्ट. याच्यानंतरचा पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करू.